नमस्कार, मी सौ जयमाला परशुराम उंबरकर, माझी मोठी मुलगी अनुजा परशुराम उंबरकर आणि माझी लहानी मुलगी ईश्वरी परशुराम उंबरकर। माझं लग्न 2000 एप्रिल 2009 मध्ये माझे मिस्टर परशुराम शंकर उंबरकर यांच्याशी झालेलं आहे। आमच्या लग्नाला 16 वर्ष झाले आणि हा व्हिडिओ टाकण्याचं कारण असं आहे की मी दिनांक 8 जून 2025 रोजी माझ्या सासरच्या घरी गेले असता माझ्या मुलीबरोबर रात्री 10:30ला माझ्या मिस्टरांना भेटायला। त्यावेळेला माझे सासरे, माझे मिस्टर घरी नव्हते माझे त्यावेळी। त्याच गोष्टीचा फायदा घेऊन माझे सासरे, माझा दीर, माझा चुलत दीर, ॲक्च्युली माझा सख्खा दीर नाही आहे मला, चुलत दीर, माझी मोठी ननद गीताबाई वाघमारे, सागर वाघमारे, यशोदाबाई वानखडे आणि सासरे शंकर उंबरकर आणि चुलत दीर गणेश ओंकार उंबरकर यांनी मला व माझ्या मुलीला शिवीगाळ करून आम्हाला मारलं, आमची मारझोड केली। गीताबाई वाघमारे यांनी माझ्या हाताला चावा घेतला आणि सागर वाघमारे हा माझ्या मुलीच्या अंगावर जात होता आणि तिला त्यांनी ढकलून दिलं, तिला त्यांनी इजा केली, मलाही सर्वांनी इजा केली आणि आम्हाला धमकी दिली की यानंतर तुम्हाला आम्ही जिवंत सोडणार नाही। सागर वाघमारे, शंकर उंबरकर आणि गणेश उंबरकर यांनी की तुम्ही कुठे दिसलं तर तुम्हाला यानंतर तिघींना पण आम्ही जिवंत सोडणार नाही आणि परत या घरामध्ये पाय टाकायचा नाही, अशी त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि परत माझ्या सासरी पाय टाकायचं नाही असे बोलून दिलं। आणि मी माझ्याच घरी असताना ह्या लोकांनी माझ्यावर अशा प्रकारे हल्ला केला। तिथे माझे मिस्टर नव्हते आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर तिथे आले। सागर वाघमारे यांनी माझ्या मिस्टरांना फोन केला, त्याच्यानंतर तिथे मिस्टर आले तर तेव्हा मिस्टरांनी मला माझ्या मुलीला काहीच न विचारता सरळ ते त्यांच्या वडिलांना घेऊन निघून गेलेत बाहेर। मग मी माझ्या माहेरी आले। अशा प्रकारे आम्हाला ह्या पूर्ण गोष्टीचा खूप मानसिक धक्का बसलाय माझ्या मोठ्या मुलीला आणि मला। परंतु आता विषय असा आहे की माझ्या दोन्ही मुलींचे शाळा कॉलेजेस सुरू झाले आहेत आणि त्यासाठी मला नाशिक ओझर इथे माझे मिस्टर HL कंपनीमध्ये कामाला आहेत, ॲज अ टेक्निशियन जॉब करतात ते। आणि म्हणून मग मिस्टरांना पण मी सांगितलं की आमचं काय चुकलं, आम्हाला सांगा की त्यांनी आमच्यावर असा हल्ला केला, आम्हाला मारझोड केली। तर मिस्टर त्याच्यामध्ये काहीच बोलत नाही, त्यांचीच बाजू घेता की तू माझ्या वडिलांना मारलं, असं भरपूर खोट्या गोष्टी। आणि लग्न झाल्यापासून माझ्या मिस्टरांनी माझी अजूनही खरं असून सुद्धा माझी साईड त्यांनी केव्हाच घेतली नाही, माझ्याबरोबर ते केव्हाच उभे राहिले नाही। ते फक्त शांत बसतात, त्यांचे वडील त्यांना मारायला सांगायचे, ते मला मारायचे। याआधी असं खूप झालेलं होतं, पण मीटिंग्स वगैरे घेऊन मोठ्यांनी सांगून त्यानंतर मला मारणं बंद झालं। पण आता माझी सामाजिक बदनामी करणं सुरू केली तरी 5-6 वर्ष झाले आणि आम्हाला सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक, मानसिक अशा प्रकारे भरपूर माझ्या सासरचे लोक मिळून त्रास देतात। माझ्या मिस्टरांना ते सारखं माझ्या मुलींना मला त्रास द्यायला सांगतात फोन करून। माझ्या सासऱ्यांचे वारंवार तासाला दिवसातून फोन चालू असतात आणि माझे मिस्टर घरी बोलत नाहीत आमच्यासमोर, ते बाहेर जाऊन बोलतात। कोणाचाही फोन असेल, त्यांच्या काकूंचा असेल, त्यांच्या बहिणींचा असेल, त्यांच्या वडिलांचा असेल, अशा प्रकारे आम्हाला मानसिक त्रास देणं चालू आहे। आणि तसेच याच्या आधी सुद्धा मला काही वर्ष आधी मला आणि माझ्या मुलीला जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला आहे, पण देवाच्या कृपेने त्यावेळी सुद्धा आम्ही वाचलो आणि आता तर आम्हाला त्यांनी उघडून धमकीच दिली आहे। म्हणून मी माझ्याच घरी गेलेले असताना जर हे लोक माझ्यावर हल्ला करत आहेत, माझ्या नवऱ्याच्या घरी गेलेले असताना, ॲक्च्युली ते घर माझ्या सासऱ्यांचं पण नाही, माझ्या नवऱ्याचं आहे। आणि म्हणून मग आता नाशिकला जर यायचं म्हटलं तर नाशिकचं सुद्धा क्वार्टर माझ्या मिस्टरांचंच आहे, त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे। म्हणून मग मला आणि माझ्या मुलीला खूप मानसिक धक्का बसला आहे गोष्टींचा। आमची हिंमत होत नाही नाशिकला यायची, कारण माझे मिस्टर त्यांचं ऐकून आम्हाला खूप त्रास देतात, माझ्या थायरॉइडचे मेडिसिन बदलतात, माझ्या मुलींनाही त्रास होईल अशा गोष्टी ते काय करतात आम्हाला कळत नाही आहे आणि ते मान्य सुद्धा करत नाही, पण त्या गोष्टीचा आम्हाला त्रास होतो। माझ्या दोन्ही मुलींना आय थिंक आमचं काही हार्मोन चेंज करण्याचं काही ते ताकद असतील जेवणामध्ये वगैरे, ते आता तेच सांगू शकतील। आम्ही त्यांना वारंवार विचारलं तेव्हा ते एक दिवस बोलले होते की मी वेळ आली की तेव्हा सांगेल, पण ते वेळ कधी येईल त्यांची हे मला माहिती नाही आणि कारण काय आहे हे सुद्धा ते सांगत नाही की तुम्ही असं का वागता माझ्यासोबत,
की मला थायरॉइड असल्यामुळे माझ्या थायरॉइडचे तुम्ही मेडिसिन चेंज करता. गेले 1.5 वर्ष झाले मला हे लक्षात आलेलं आहे. त्याच्या आधी कधीपासून करताय हे मला माहिती नाही, हे त्यांनाच माहिती. तसेच यशोदाबाई वानखडे ही सुद्धा माझ्या मुलींना आणि म्हणजे माझ्या मुलींबद्दल आणि माझ्याबद्दल माझ्या नवऱ्याला आम्हाला त्रास देण्यासाठी प्रवृत्त करते फोन करून वगैरे. आणि आम्हाला आमच्या घरात ती सुद्धा राहू देत नाही, की ती सुद्धा आमच्या घरामध्ये सासरच्या माझ्या घरी जे दोन पत्र्यांच्या खोल्या आहेत त्याच्यामधलं जे बैठक रूममध्ये त्यांनी त्यांचं सगळं शेतीचं सामान टाकलेलं होतं. स्प्रिंकल, नांगर, वखर, कुटार वगैरे, गवऱ्या, खत साईडला. आणि त्यांनी त्यांची ढोरं, गाई, म्हशी तिथे आणून बांधलेले होते. पण मग त्यांना हा विचार नाही की आपलं जर भाऊ आणि भाऊजी इथे आल्यानंतर ते राहतील कुठे. तसंच मागे त्यांना आम्ही सामान खाली करायला लावलं, त्यावेळेस मला या लोकांनी, यशोदाबाई यांनी वगैरे मारण्याचा प्रयत्न केला माझ्या 2 मुलींसोबत. रात्री आम्ही झोपल्यानंतर बाहेरून कडी लावून घेतली होती. अशी आम्हाला ती भीती दाखवतायत की आम्हाला मारायचा प्रयत्न करतात, ते त्यांनाच माहिती. तेव्हा त्यांना समजून सांगितलं की असं करणं बरोबर नाहीये. तसेच गीताबाई वाघमारे यांनी मला धमकी दिली आहे की माझा मुलगा वैभव वाघमारे हा मिलिटरीमध्ये आहे, माझी पॉवर वाढली आहे. तर असं म्हणजे हे सर्वांच्या जोरावरती माझ्या मिस्टरांना त्यांच्या हाताशी घेऊन आम्हाला त्रास देत आहेत. खूप लग्न झाल्यापासून यांचं असंच गोष्टी चालू आहेत. आणि आता तर माझ्या मिस्टरांचं म्हणजे हे प्रमाण वाढतच चाललं आहे. सासऱ्यांचं ऐकून, नंदेचं ऐकून त्रास द्यायचा प्रकार. म्हणून मला त्याची गरज वाटत आहे की आमच्या जीवाला धोका आहे. आणि माझे मिस्टरचा त्रास द्यायचा प्रकार आहे. मानसिक टॉर्चर करतात ते आम्हाला, मेंटली टॉर्चर करतात, मुलींना सुद्धा, मला सुद्धा. आणि गाडीतलं पेट्रोल काढून ठेवतील, जेव्हा गाडीत पेट्रोल नसेल त्यावेळेस गाडीत पेट्रोल टाकतीलच नाही. तसेच गाडीची चाबीज काढून घेतील किंवा त्यांची गाडी घरी ठेवून माझी जी मोपेड गाडी आहे ते कंपनीत घेऊन जातील किंवा खोटे खोटे कारणं सांगतील. आणि तसेच माझ्या सासूबाई वारल्यात त्याच्यानंतर जे पित्र पुजतात, काय सर्व पितृअमावस्या किंवा अखोजी, हे जे सण आहेत त्या सणाला जे पूर्वजांसाठी आपण नैवेद्य करतो, तर तो मी करायला त्यावेळेस ते सामान वगैरे सर्व आणलेलं असतं मी सांगते तेव्हा. परंतु सासऱ्यांच्या सांगण्यावरून माझे मिस्टर मला खूप त्रास देतात. मागच्या वर्षी तर त्यांनी मला अक्षरशः असं म्हटलं होतं की जर तू स्वयंपाकाला हात लावशील तर तू एका बापाची नसशील. म्हणजे हा काही विषयच नाही आहे. हे कुठे कोणत्याही कारणावरून याला काही म्हणजे बेसच नाही, अशा गोष्टींचा त्रास ते आम्हाला देऊन राहिलेले आहेत. म्हणजे कुठली सून असं करत नाही की स्वयंपाक करणार नाही, किंवा कुठला नवरा असं म्हणतो की तू माझ्या आईचा स्वयंपाक करू नको, जर करशील तर तू एका बापाची नसशील. आणि गावाकडे सांगतात की ही स्वयंपाक करत नाही, ही पित्र पूजत नाही जयमाला, अशा खोट्या नाट्या गोष्टी माझ्याबद्दल गावी पसरवतात. आणि स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा माझे मिस्टर जेवण करत नाहीत. त्यांना दारू पिण्याची सवय आहे. माझे सासरे पण दारू पितात, माझा चुलत दीर पण दारू पितो, माझे मिस्टर पण दारू पितात. आणि रोडवरती अंगणाच्या बाहेर जाऊन मोठमोठ्याने ओरडतात, तमाशे करतात. तसेच पैसे, मुलींच्या फीज वगैरे ज्या आहेत ट्युशनच्या वगैरे, त्या वेळेवर देतील नाही. म्हणजे करून करतात पण आम्हाला त्रास देतील. आणि माझ्या माहेरच्यांना शिवागीळ करतात माझे मिस्टर. माझ्या आई वडिलांना घाणघाण शिवाय देतात. तसेच माझ्यावरती संशय घेतात कारण नसताना. तिथून नाहीतर आमचं म्हणजे जे हेडफोन आहेत, ब्लूटूथ आहे, हे तोडून टाकतात विकत आणलेलं असलेलं. आणि पहारा ठेवतात माझ्यावर. आणि ॲक्च्युली पहारा तर कधीपासून ठेवतात त्यांचं त्यांनाच माहिती. पण यांनी काय होतं की यांनी घरातलं वातावरण खराब होत आहे. मुली लहान आहेत, लहान मुलगी पण त्यांनाही खराब वाटतं. त्यांना पण समजतं आता सारखं वाद घालता घरामध्ये, हे बरोबर नाही आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की यांच्या बहिणी वगैरे, मी आजपर्यंत यांना म्हटलं नाही की तुम्ही कॉल वगैरे करू नका. पण आता हा जो 8 जून रोजी प्रकार झालेला आहे माझ्यासोबत, त्याच्यावरून सगळेजण मिळून एक संगमताने त्यांनी मला, माझ्या मुलीला त्रास दिला काहीच कारण नसताना. जेणे की मी 3 वर्षापासून माझ्या सासरच्या लोकांशी बोलतच नाही आहे. त्यांच्याकडे माझं जाणं येणं बंद आहे. फक्त माझा संबंध माझ्या नवऱ्याशी आहे. त्यांना मी फोन कॉल पण करत नाही. तरी सुद्धा हे लोक माझ्याच घरामध्ये येऊन मला मारझोड करतात. माझ्या मुलीचं, तिचं सुद्धा, तिच्या वडिलांचं, तिचं स्वतःचं हक्काचं घर आहे, तिथे माझा भाचा सागर वाघमारे येऊन माझ्या मुलीला मारतो, मारपीट करतो, तिच्या हातचा फोन हिसकून घेतो. म्हणजे ही दादागिरीच झाली ना.
आणि याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे हे जसं म्हणतील तसंच कायदा होईल असं नाही ना. आणि म्हणूनच आम्हाला नाशिकला आल्यावर मग तिथे मी माझ्या नंदेला म्हटलं की तुम्ही मला माझ्याच घरी येऊन मारत आहे, आम्हाला तुम्ही काय काय घडलंय प्रकार काही विचारत पण नाही. तिथे सगळा अंधार होता आणि त्या अंधारामध्ये हे सुद्धा आम्हाला आलेले दिसले नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांच्या वडिलांना मारत होते. ऍक्च्युअली त्यांनी माझा मोबाईल घेतलेला होता आणि त्या अंधारामध्ये जर हे आम्हाला दिसत नाहीयेत येताना, तर यांना आम्ही कसं काय दिसलं सासऱ्यांना मारताना? मला हाच प्रश्न पडलेला आहे. आणि त्यांनी डिस्कस सुद्धा केलेलं नाहीये की काय घडलंय काय नाही. मिस्टरांनी सुद्धा विचारलेलं नाहीये. मला याच गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत आहे की त्रास द्यायची अजूनही पद्धत लोकांची गेलेली नाहीये. आज जग बदललं आहे, पण स्त्रियांना अजूनही कुठे ना कुठे अशा प्रकारचा त्रास दिला जातो सासरच्या लोकांकडून. याबद्दल मला खूप वाईट वाटतं आणि मी गेले 16 वर्ष झाले या लोकांचा त्रास सहन करत आहे. सोबत माझी मुलगी पोटात असताना या लोकांच्या त्रासाला फेस करत आहे. कारण मी माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेस मी प्रेग्नेंट असताना तेव्हा पण माझ्या सासऱ्यांनी खूप मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. माझे म्हणजे खाण्यापिण्याचं जे आहे ते बंद करून ठेवायचं. फ्रूट वगैरे सांगितलं डॉक्टरांनी तर ते आणून द्यायचे नाहीत नवऱ्याला. आणि ह्या ज्या अशा गोष्टी आहेत माझ्या मिस्टरांच्या, मला त्यांना कळवून सांगावंसं वाटतं की तुम्ही आता इथे तरी थांबा. कारण हे जे सासरचे लोक आहेत सारखं सारखं फोन करून माझ्या नवऱ्याला आमच्या विरुद्ध भडकवून देतात. आणि या गोष्टीमध्ये काय होतं, कधी कधी ते माझ्याकडे रडले सुद्धा 1-2 वेळा की मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कळत नाहीये का, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि चूक कोण आहे बरोबर कोण आहे तुम्हाला माहिती असतं, तरी पण तुम्ही तुमच्या आई वडिलांची तुमच्या बहिणीची साईड घेता. तर ते 1-2दा माझ्याकडे रडले होते की मला त्यांचं ऐकावंच लागतं. जर मी त्यांचं नाही ऐकलं आणि तुला जर त्रास नाही दिला तर ते मला टॉर्चर करतात सगळे मिळून. याला काही अर्थ नाही ना. आणि या अशा गोष्टीमुळे जर माझ्या नवऱ्याचं म्हणजे परशुराम उंबरकर यांचं मानसिक संतुलन जर बिघडलं तर याला कारणीभूत गीताबाई वाघमारे, सागर वाघमारे, शंकर उंबरकर, माझे सासरे चुलत दीर गणेश उंबरकर आणि माझी दुसरी ननद यशोदाबाई वानखडे या अंगणवाडीमध्ये कार्यरत आहे सेविका म्हणून. आणि गणेश उंबरकर हे ग्रामपंचायतमध्ये आहे सामान्य पदावर. सागर वाघमारे हा सुद्धा रेल्वे विभागामध्ये सामान्य पदावर कार्यरत आहे आजच्या तारखेला. तर हा असा सर्व प्रकार आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की जर सारखं सारखं माझ्या नवऱ्याला हे लोक हॅमरिंग करतात, त्यांच्या मनावर मेंदूवर असं काही ना काही माझ्याबद्दल, माझ्या मुलींबद्दल, माझ्या माहेरच्यांबद्दल चुकीच्या गोष्टी बिंबवतात. या सर्व गोष्टींमध्ये माझ्या नवऱ्याची सुद्धा कुठे ना कुठे त्यांना असं हॅमरिंग केल्यामुळे त्यांची सुद्धा त्यांना टेन्शन येतं, त्यांना प्रेशर येतं. तर या सर्व गोष्टीमुळे जर माझ्या नवऱ्याचं काही बरं वाईट झालं आणि त्यांचं जर मानसिक संतुलन बिघडलं तर या सर्व गोष्टींना मी जे आता नावं घेतली ते सर्व जबाबदार राहतील. तसेच माझे मेडिसिन बदलत आहेत, माझ्या मुलीला पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते आरोग्यविषयक त्रास देऊन राहिलेले आहेत. तर ह्या गोष्टींना जर माझ्या मुलीच्या सुद्धा आरोग्याला काही हानी पोहोचली किंवा आमच्या जीवाला ह्या लोकांच्या टॉर्चर करण्याच्या पद्धतीवरून आणि सारखं सारखं माझ्या नवऱ्याला आम्हाला त्रास, माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते आमचे शिकार करत आहे. गेले 16 वर्ष झालेले आहेत. आणि या सर्व प्रकारामुळे जर आम्हाला आमच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं, कारण हे लोक तसं आम्हाला प्रवृत्त करूनच राहिलेले आहेत, पण इथपर्यंत आम्ही देवाच्या कृपेने जगलो आहोत, 2-3 वेळेस मरणाच्या दारातून वाचलो आहोत. तर या गोष्टीचा परिणाम किंवा या गोष्टीमुळे जर आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा ह्या लोकांनी आम्हाला काही करण्यास प्रवृत्त केलं आमच्या जीवाचं बरं वाईट, तर याला कारणीभूत मी मगाशी जे नावं घेतलेत व्हिडिओमध्ये ते सर्व लोक माझ्या सासरचे जबाबदार असतील. तसेच वैभव वाघमारे हा मिलिटरीमध्ये आहे, माझा भाचा, मोठ्या नंदेचा मुलगा. याला पण माझी विनंती आहे की यांनी माझ्या नवऱ्याला सारखं म्हणजे माझ्याबद्दल भडकून देऊ नये. कारण त्याचं मी माझ्या सासूच्या मरण्याच्या वेळेस खूप गोष्टी बघितल्या. तिथे मी 13 दिवस राहिले, तेव्हा सुद्धा लहान लहान मुलं मला बोलत होती कारण नसताना. म्हणजे सासूच्या वेळेस माझ्या सासूच्या एक्सपायर झाल्या तेव्हा या लोकांनी मला सांगितलं नाही, माझ्या मुलींना सुद्धा सांगितलं नाही. कारण 2-3 दिवसांनी त्यांनी माझ्या मिस्टरांना बोलून घेतलं. जेव्हा त्या वारल्या तर मला रात्री 11-12 त्यांचा फोन आला आणि आम्ही जाईपर्यंत त्यांनी त्यांना ठेवलेलं सुद्धा नव्हतं. आणि गावातल्या लोकांना माझी बदनामी करत होती की ही आलीच नाही. म्हणजे घरामध्ये काय घडतं हे बाहेरच्या लोकांना किंवा गावाकडे माहिती नसतं. आणि हे सगळे मिळून मला आणि माझ्या मुलींना त्रास देत आहेत सर्वच प्रकारचा.
आणि ह्या गोष्टींचा त्रास माझ्या आईवडिलांनाही होतो, माझ्या भावांना सुद्धा होतो. परंतु आम्ही असे विचार करत गेलो की जाऊ द्या, आज न उद्या समजेल यांना, असे वागतील नाही, जाऊ द्या जाऊ द्या. पण यांचा हा म्हणजे त्रास देण्याची जी वृत्ती आहे ती वाढतच चाललेली आहे. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केला की मला या लोकांना म्हणजे विनंती सुद्धा आहे माझी की तुम्ही प्लीज हे सगळं थांबवा. तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष द्या. माझ्या नवऱ्याला सारखं सारखं सांगून आम्हाला त्रास द्यायला बंद. म्हणूनच मग आज दिनांक 26 जून 2025 रोजी मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन ओझर टाउनशिप नाशिक येथे आलेली आहे. परंतु तरीसुद्धा आमच्या मनामध्ये ह्या सर्व घडलेल्या प्रसंगाची भीती आणि आम्हाला जीवे मारण्याची जी धमकी दिलेली आहे माझ्या सासरच्या लोकांनी, या गोष्टीला धरून आमच्या तिघींच्याही मनामध्ये भीती आहे. आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की जर भविष्यामध्ये किंवा यापुढे आमच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला कारणीभूत माझ्या सासरचे लोक राहतील. आणि माझ्या आणि माझ्या मुलींच्या आरोग्याला काही हानी पोहोचली तर याला जबाबदार माझे पती, कारण त्यांच्या सासरच्या लोकांचा ऐकून मला त्रास देत आहे आणि याचा त्रास माझ्या मुलींनाही होत आहे. त्यांनी हे सगळं आता बंद करावं असं मला वाटतं. मी माझ्या मुलींच्या, माझी लहानी मुलगी 3रीला आहे, मोठी मुलगी माझी आता 10वी पास झालेली आहे, तिची 11वी 12वीचे आता क्लासेस सुरू झालेत, ट्युशन क्लासेस. त्यासाठी मी भीत इथे आलेली आहे आणि त्यांना सुद्धा भीती वाटते 2 मुलींना. म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केला आहे. जर मागे पुढे आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, मी वारंवार तेच सांगत आहे, तर याला जबाबदार माझे पती आणि माझे सासरचे लोक राहतील, ज्यांचे मी मगाशी उल्लेख केला आहे व्हिडिओमध्ये. कारण मला असं वाटतं की आताच जी केस झाली आहे वैष्णवी हगवणेची, तसं माझ्या बाबतीत काही होऊ नये असं मला वाटतं. म्हणून मी सतर्क होऊन हा व्हिडिओ तयार करून टाकत आहे समाजासाठी, की असे लोक पण समाजामध्ये आहे माझ्या सासऱ्यांसारखे, की कारण नसताना त्यांना सर्वच त्या माझे मिस्टर इथून पैसे वगैरे पाठवतात, महिन्याचा त्यांचा खर्च होतोय, तो माझे मिस्टर त्यांना पैसे त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करतायत. त्यांच्या बहिणींचं दिवाळीचं वगैरे जे काही साडी चोळी असेल ते सुद्धा माझे मिस्टर करतात. जरी आम्ही बोलत नसेल ननद भावजा तरी सुद्धा मी यांना कधीच नाही म्हटलेलं नाही आहे. त्यांच्या मुलांच्या लग्न कार्यामध्ये सुद्धा माझे मिस्टर त्यांना त्यांच्या आंदण आहेर वगैरे अशा गोष्टी ते घेऊन देतात आणि मी कधीच त्यांना त्या गोष्टीमध्ये अडवलेलं नाही. म्हणून मला असं वाटतं की मी माझ्या सासरच्या लोकांचं आणि इतरही कोणाचं कधीच काही वाईट केलेलं नाही आहे. आणि कारण नसताना ह्या लोकांनी मला आणि माझ्या मुलीला त्रास देऊ नये. आम्हाला पण आमचं आयुष्य आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही तुमचं आयुष्य जगा, आम्हाला आमचं जगू द्या, जेणेकरून सर्वांचंच आयुष्य सुखात जाईल. नमस्कार.